घरात पत्नी आणि 2 निष्पाप चिमुकल्यांचे मृतदेह. बाहेर मात्र शांतता. 1-2 तास नाहीत, तब्बल 24 तास तो त्या 3 मृतदेहांसोबत एकाच घरात अगदी निवांत वावरत होता. भारतीय नौदलात कार्यरत असलेला पूरणमल मेहरा या नौसैनिकानं आपल्याच कुटुंबाचा क्रूर अंत असा केला ज्याची कल्पना कुणी करू शकत नाही. ही घटना फक्त रागाच्या भरात घडलेली हत्या नसून अत्यंत शांत डोक्यानं रचलेला कोल्ड ब्लडेड मर्डर असल्याचा संशय आता मुंबई पोलिसांनी व्यक्त केलाय. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. तर नौसैनिक पूरणमल मेहरा यानं वडिलांना मेसेज धाडण्यापूर्वीच पत्नी आणि मुलांची हत्या केलेली आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केल्याची माहिती समोर येते. घरात पत्नी आणि 2 चिमुकल्या मुलांचे मृतदेह. बाहेर भयान शांतता. 1-2 तास नाही तर तब्बल 24 तास तो त्यांच्या मृतदेहासोबत वावरत होता असा धक्कादायक संशय हा पोलिसांच्या तपासातून पुढे येतोय. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार 13 ऑगस्टलाच पूरणमलनं आपली पत्नी ओमा, 3 वर्षांचा यश आणि 2 महिन्यांच्या दर्शची हत्या केली. त्यानंतर काय घडलं तर पूरणमलनं कोणतीही घाई नाही केली. तो 24 तास त्या 3 मृतदेहांच्या शेजारीच राहिला. इतकंच नाही तर त्यानं अत्यंत थंड डोक्यानं पुरावे नष्ट करण्याला सुरुवात देखील केली. त्यानं संपूर्ण घर धुतलं, घरातील कचऱ्याचा डबा स्वच्छ केला आणि सगळ्या वस्तू नीटनेटक्या करून ठेवल्या. मोबाईलमधला महत्त्वाचा डेटा डिलीट केला. पत्नी आणि मुलांच्या शरीरावर विषप्रयोग केल्याचा आणि त्यानंतर उशीनं तोंड दाबून त्यांचा श्वास गुदमरल्याचा संशय फॉरेन्सिक टीमला आहे. हत्येनंतर त्यानं 3ही मृतदेह नीट बेडवर एकत्र आणून ठेवले आणि त्यानंतरच स्वतःचं आयुष्य संपवलं. त्यामुळे हा क्षणिक संतापातून घडलेली घटना नसून कोल्ड ब्लडेड मर्डर असल्याचा पोलिसांना संशय आहे आणि त्यानुसार त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आली आहे, जो आता हयात नाहीये. पूरणमलनं 14 तारखेला रात्री 11 वाजता वडिलांना आके हमारी डेड बॉडी लेके जाना हा मेसेज केला. मात्र प्रत्यक्षात 13 ऑगस्टलाच त्यानं पत्नी आणि 2ही मुलांना त्यांची हत्या केल्याचा संशय आहे आणि त्यानंतर त्यानं सगळे पुरावे नष्ट केले. मगाशी सांगितल्याप्रमाणे घर धुतलं, कचऱ्याचा डबा साफ केला आणि त्यानंतर दोघांच्या मोबाईलचा डेटा हा डिलीट केला आणि त्यानंतर स्वतःला संपवलं. 15 ऑगस्टला सकाळी 6 वाजता आईनं त्याचा मेसेज पाहिल्यावर फोनाफोनी सुरू झाली. रात्री 11 वाजता ही घटना उघडकीस आली. पोलीस घरी पोहोचले तेव्हा बेडवर मृतावस्थेत पडलेल्या पत्नी आणि मुलांचा मृतदेह पुजायला सुरुवात झाली. मात्र त्याच्या मृतदेहाला काहीच झालं नव्हतं. या मृत्यूत जवळपास 24 तासांचा अंतर असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानंच हत्येनंतर 3 मृतदेह सुद्धा बेडवर एकत्र ठेवल्याची शक्यता वर्तवली जाते. त्यानं शांत डोक्यानं केलेली ही हत्या आहे. मात्र त्यानं असं का केलं याचं गूढ मात्र कायम आहे. तो पत्नीला खाली सुद्धा जाऊ देत नसल्याची माहिती समजते आणि यामुळे तिघांचा मृत्यू नेमका कधी झाला आणि त्यानंतरच्या प्रत्येक तासात घरात काय घडलं याचा घटनाक्रम पोलीस जुळवतात. अंतिम शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल आणि त्यानुसार मृत्यूचं कारण स्पष्ट होताच गुन्हा सुद्धा दाखल होईल. कुटुंबियांचे जबाबही महत्त्वाचे आहेत. आतापर्यंत कुटुंबियांपैकी पूरणमलच्या भावाचा जबाब हा नोंदवण्यात आलाय. ओमाच्या माहेरच्या कुटुंबियांचे सुद्धा जबाब नोंदवण्यात येणार आहेत. या टोकाच्या घटनेमागं नेमकं कौटुंबिक किंवा वैयक्तिक कारण काय होतं याचा शोध घेतला जातो आणि त्यामुळेच त्या सगळ्यांचे जबाब हे महत्त्वाचे ठरणार आहेत. या सगळ्या तपासात नेमकं काय निष्पन्न होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पण या पूर्ण हत्या प्रकरणाविषयी, आत्महत्येविषयी तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.